शेताला जमीन चांगली असते म्हणजे पीक चांगलं येतं, तसं भगवंताच्या नामाचं प्रेम यायचं असेल तर ते शेत चांगलं पाहिजे, अंतःकरण शुद्ध पाहिजे. अंतःकरण द्वेषाने, मत्सराने, अभिमानाने हे खरवून असता कामा नाही कधी. कोणाचा द्वेष कधी करू नका. तुम्ही एवढं माझं ऐका, तुमचं कल्याण होतं की नाही पहा. बरोबर, आपल्या प्रपंचातच तुम्ही जर एवढं करून पाहाल ना, निस्वार्थीनं एकमेकावर प्रेम करायला तुम्ही शिका. आपल्या घरातच सुरुवात करूया, निस्वार्थ बुद्धीनं प्रेम करायचो. आपला मुलगा मला सुख देतो म्हणून करायचं नाही, माझं कर्तव्य म्हणून मी जर प्रेम करीन, अत्यंत निस्वार्थीनं प्रेम करणं. मी एवढं सांगेन, निस्वार्थीनं प्रपंचात प्रेम करणं हाच मर्माचा आहे खरा. तर निस्वार्थीचं प्रेम करायला तुम्ही शिका. आणि निस्वार्थीनं प्रेम करायला असेल तर रामदाता ही भावना ठेवून वागा. मी सांगतो का ना, म्हणून या सगळ्यांचा उपाय जर असेल, तुम्ही इतकं कष्ट करून करता, खरं मला कौतुक आहे, शंकाच नाही बरं का. पण हे तुम्ही समजून जा, हे नुसतं रविवार पुरतं नसावं, 24 तास त्याचा पाठीराखा असावा. माझं ज्याचं माझा पाठीराखा भगवंत आहे ही जाणीव तुम्ही राहा, त्याचा अनुभव कधी राहत नाही.